मिरज पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे दोनदा लोकार्पण, आता तिसऱ्या व चौथ्या कोनशिलेची प्रतीक्षा। मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण एकदाच नव्हे तर तब्बल 2 वेळा पार पडल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे। विशेष म्हणजे या 2 कार्यक्रमात 2 स्वतंत्र कोनशिला बसवण्यात आल्या असून इमारतीवर आणखी 2 कोनशिलांसाठी जागा रिकामी असल्याने आता पुढचा लोकार्पण सोहळा कोण पार पाडणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली असून या इमारतीचा उंबरठा नेमका कुणाचा, मी कुणाची असा जणू प्रश्नच ही नूतन इमारत विचारत असल्याची उपरोधिक चर्चा शहरात रंगू लागली आहे। शनिवारी सायंकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नारळ फोडून लोकार्पण केल्यानंतर रविवारी सायंकाळी भाजपच्या वतीनेही अधिकृत लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। 2 दिवसात 2 वेळा लोकार्पण आणि 2 कोनशिला बसल्याने हा प्रकार राजकीय चर्चेचा विषय ठरला। या कार्यक्रमात आमदार सुरेश खाडे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत आमचे उद्घाटन अधिकृत असून शनिवारी झालेले उद्घाटन डुप्लिकेट असल्याचे सांगत पंचायत समितीत लवकरच सत्ताबदल होईल असा दावा त्यांनी केला। यावेळी खासदार विशाल पाटील यांच्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही विरोधकांवर निशाणा साधत आमचं कर्तृत्व शून्यातून उभं राहिले आहे, वारशावर नव्हे तर कामाच्या जोरावर आम्ही पुढे आलो आहोत असे म्हणत राजकीय टोले लगावले। दरम्यान 2 कोनशिला बसल्यानंतरही आणखी 2 कोनशिलांसाठी जागा शिल्लक असल्याने आता त्या जागेवर पुढे कोणाची नावे झळकणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। एकाच इमारतीचे 2दा लोकार्पण झाल्याने हा सोहळा विकासापेक्षा राजकीय प्रतिष्ठेचा विषय ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे।